नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललोय राईडला माळशेज घाटला. काय दिसतंय? ओ त्याला कसं घेऊ फोर्स मध्ये? नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय राईडला तामिणी घाट. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललोय राईडला माळशेज घाटला आणि माझ्या डोळ्यात अजून पण झोप आहे, तरी आपण राईडला जाणार आहे. आणि आता वाजलेत सकाळचे 5:15 समथिंग. ॲज यू नो, माळशेज घाटला आम्ही चाललोय. मी आणि माझे कॉलेजचे 2-3 मित्र आहेत. ॲक्च्युली एकच मित्र आहे कॉलेजचा. आणि तिकडे जाऊन कुठे कुठे फिरणार वगैरे ते त्यालाच माहिती आहे. सध्या मी लावली आहे गाडी कोल्ड स्टार्टला आणि आत्ता मी डायरेक्ट जाणार ठाण्याला. त्यांनी एक लोकेशन ड्रॉप केलं आहे, त्या लोकेशनवर भेटायचं आहे सगळ्यांनी. सो या, चला रस्त्यात बोलू. ओके, सो मित्रांनो, ही माझी फर्स्ट राईड असेल जी मी 150-200 किलोमीटरच्या वर करणार आहे. बघू हा एक्सपिरियन्स कसा असतो. आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन राईडला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. चला भेटूया. त्याच्या पिन, बाय द वे त्याची पिन लोकेशन मी हीच नाही टाकली. आणि बाय द वे मी हे माझे फुटबॉलचे स्टड्स घातले आहेत कारण ओहो बाईक मस्त स्मूथ झाली. हां, तर मी हे फुटबॉलचे स्टड्स घातले आहेत कारण माझ्याकडे शूज नाहीत रायडिंगचे. मी हळूहळू करून सगळं घेणार आहे, रायडिंग जॅकेट वगैरे. तुम्ही नोटीस केला असाल की मी रायडिंग जॅकेट पण नाही घातलं आहे. सो या, मी हळूहळू नवीन नवीन वस्तू घेणार नक्कीच. पण सध्या काही नसल्यापेक्षा काही असलेलं बरं. तर आपण हळूहळू जाऊ, काय घाई नाही आपल्याला कुठची. रस्ता पूर्ण खाली भेटणार आहे हे तर नक्की आहे. बाय द वे आपल्याला फ्यूल अप पण करायचं आहे. तो 5 वाजता आम्ही निघणार होतो, बट अनफॉर्च्युनेटली 5चे 5:30 झालेत. मी ॲक्च्युली झालं काय, मी सकाळी 4:30ला उठलो आणि माझ्या मित्राला मेसेज केला की अरे भाई काय राईडचा काय प्लॅन आहे. म्हणजे ॲक्च्युली फिक्स होता तो, पण तरी मी त्याला मेसेज केला की अरे उठलास की नाही, राईडला जायचं आहे की नाही. तर भाईचा फोन सकाळी सकाळी स्विच ऑफ. मला वाटलं की आपण चुकी तर नाही केली सकाळी लवकर उठून, ते पण 4:30 वाजता, कधी नव्हे ते. तर बोललो थांबूया जरा, 10 मिनटं थांबलो. 10 मिनटानंतर परत त्याला कॉल केला, तर त्याचा कॉल लागला आणि त्याने कॉल कट केला. मला वाटलं की अरे झालं, आज काय राईड होत नाही. पण लकीली त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज केला की अरे कुठे आहेस, निघालास का. तर मी बोललो की अरे तू फोनच नाही उचलला आहेस तर मग कसं समजू मी. तर मग नंतर तो बोलला की अरे निघ, नाही राईडचा प्लॅन कन्फर्म आहे, आपण चाललो आहे. म्हणलं ठीक आहे. तर माळशेजला आता मी पहिल्यांदा चाललो आहे. मला काही रस्ता वगैरे तर एवढा काय माहीत नाही आणि काही असं प्रिव्हियस एक्सपिरियन्स तर नाही आहे. कोणाकडून ऐकला असेल तर तो तेजसकडून ऐकलेला मी. तर तो बोललेला की खूप चांगलं आहे तिकडे बघण्यासारखं, लाईक तिकडे जायचं असेल तर बाईक घेऊनच प्लीज. अँड ऑल्सो मी खूप घाईमध्ये निघालो आहे, सो काय काय न्यायचं होतं एक्झॅक्टली मला माहीत नव्हतं. तर मी फक्त रेनकोट घेतला आहे, एक टॉवेल घेतला आहे माझ्याबरोबर आणि बाकी पाण्याची बॉटल घेतली बस खाण्यासाठी. तर बघू आता, मी तर आता काय खाल्लं नाही सध्या, तर ब्रेकफास्ट करावं लागेल. बघू ब्रेकफास्ट पॉईंट कधी असेल तो. आणि या मित्राची एक मी तुम्हाला गंमत सांगतो. तुमच्या पण ग्रुपमध्ये असे काही मित्र असतील की ॲक्च्युली त्यांनी, जेव्हा मी ही पहिल्यांदा बाईक घेतली नवीन, तेव्हा मी त्याला आधीच सांगून ठेवलेलं की अरे जेव्हा पण तू नेक्स्ट राईडला जाशील, पहिली राईड नेक्स्ट तुझी, कारण त्यांनी पण नवीनच बाईक घेतलेली. तर त्याला बोललो मी नेक्स्ट तुझी जेव्हा पण पहिली राईड असेल, बाईक राईड, तेव्हा मला सांग, मी येतो आणि मी नक्की येतो, असं मी त्याला बोललेलो. तर तो बोलला, एकदम कॉन्फिडेंटली बोलला की हा बाई बोलवतो मी तुला, नक्की जाऊ. तर मी बोललो ठीक आहे, आता एवढा कॉन्फिडेंटली हा बोलतोय तर नक्कीच येईल.
तर विषय असा झाला की हा पहिल्यांदा राईडला जाऊन आला, ठीक आहे. मग मी त्याला मेसेज केला की अरे भाई तू बोलवलं नाही, असं नाही तसं नाही. तर तो बोलला की अरे नाही, ते हिरोवाले सगळे होते, सगळे मित्र होते. बोललो ठीक आहे, चल ठीक आहे, हिरोवाले मित्र होते, ठीक आहे. भावांना दुसऱ्यांदा परत राईडला गेला. दुसऱ्यांदा वेळेला अशा शिव्या घातल्या की अरे साल्या, मी तुला सगळ्यात पहिला बोललेलो की आपण राईडला जाऊ एकत्र आणि तू दुसऱ्यांबरोबर चाललाय. बोललो ठीक आहे, जर नेक्स्ट टाइम तू मला दिसला तुझ्या स्टोरीमध्ये की तू राईडला गेलाय आणि तू मला बोलवलं नाहीस, तर यावेळीस त्यांनी मला बोलवलं. फायनली भाई, फायनली. काय भाई, फुल तयारी था. हा डन डन, मस्त आहे रे ही. तू हे केली आहे का, एक्झॉस्ट वगैरे लावलाय? वेट बघूया आपण. कस्टम मॉड आहे ना, ठीक आहे, हे नाही टाकत. टाक ना, मला काय नाही, मी टाकतो ते. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. मग ठीक आहे. रिअल ओजी, रिअल ओजी. चला, मला फ्यूल अप करायचं. चल चल चालेल. ओके, सो मित्रांनो, फायनली एक मिनिट बाबा, मला सगळा माईक चेक करू दे. तो फायनली आपण पोचलोय डोंबिवलीला. केदारचे सगळे मित्र आलेले ऑलरेडी आणि आता आम्ही कळव्यापासून डोंबिवलीपर्यंत आलो, मुंब्रा वगैरे करत. आणि आता आम्ही मला राय बाई त्या रस्ता, त्याच्या मागे मागे जायचं आहे फक्त. आणि आता वाजले 6:30. सो दिवस उजडून आलाय ऑलरेडी. अबे मी तिकडे गेलो, मला वाटलं त्या साईडला आहे. हा चल ना, अरे मामा आहे, फिरून किती लांब आहे, चल ना असंच. अरे 5 बजे, मैं 4:30 बजे इसको 4:30 या 5 बजे फोन किया और वो सोया था ये. अबे 4 वाजता मी तुला फोन केला है, मैं इसको फोन किया और पूछा राइड कंफर्म है ना. 4 बजे बोला था, 4 बजे, 5 बजे निकलेंगे बोला था. ये पेट्रोल खत्म था. ये पहले से भर के रखना चाहिए था भाई. 700 रुपये था मेरा, तो और 600 रुपये का पेट्रोल था अंदर, 400 का भर गया. ये क्या बात हुई, 600 का था, 400 कंपनी देने गया मैं इसको. वो सब ठीक है भाई. अरे पण ह्यांना सांगायला विसरलो, मला भूक लागली. काय क्लाउड्स आहेत यार. बस सीन आहे. अरे चांगला रस्ता कधी येईल, नुसत्या खड्ड्यांमधून नेतात यार ही लोक. यांच्या बाईक ऑफ रोड असतील, आमच्या नाहीत ना, पण म्हणजे माझी तरी नाही. ते क्रुझर बाईक आहे, चांगला रस्ता पाहिजे यार. आता थोडा चांगला रस्ता आला असं बोलू शकतो, पण हे मी लवकर नाही बोलत आहे. अँड काहीतरी चांगलं बघायला भेटलं आपल्याला.
मी जोरात का ओरडतो यार? आय थिंक सो माझा आवाजच तसा आहे. एक्साइटमेंट ब्रो, एक्साइटमेंट झाले मला. किती किलोमीटर झाले आपले? 53, जस्ट 53 किलोमीटर्स. अरे मगासपासून राईड करतोय आणि फक्त 53 किलोमीटर्स. यार काय मस्त रस्ता आहे, किती छान रस्ता आहे. या साईडला गवतं, या साईडला गवतं, तिकडे सिनेरी बघा. तो पावसाचा जो झालाय तो मस्त वाला. पाऊस तर भरलेला दिसतोय पण नंतर घालेन मी. आता हे तेवढ्या फ्लोमध्ये चालले, तेवढ्या फ्लोमध्ये जाऊया. ओ एक्सप्रेस हायवे, कोणता रोड आहे हा? मजा येते गाईस, चालवायला मजा येते. पण मीच का शेवटला राहतोय ना, मला ते नाही समजत आहे. शेवटला राहणं पण मी खूप सेफली गाडी चालवतोय. बघायला गेलं तर खूपच जास्त सेफली गाडी चालवतोय. ए तुम लोग का बाइक ऑफ रोड है इसलिए ओए ऐकतच नाही. अबे ह्यांचे बाईक ऑफ रोड आहे म्हणजे काय? हे लोक सगळे घाणेरड्या रोडनी नेणार काय? भेंडी मगासपासून बघतोय, चांगला रस्ताच नाही. शी अबे तुम लोग का बाइक ऑफ रोड है, मेरा बाइक ऑफ रोड नहीं है. अच्छे रास्ते से लेके जाओ यार, क्या चल रहा है? ए चेक करना पड़ेगा ना, चेक करना तो पड़ेगा. काश यावेळी तेजस असता माझ्या बरोबर. आमची एक बकेट लिस्ट होती, त्या बकेट लिस्ट मधला हा एक पॉइंट होता की एकत्र माळशेज घाट करायचा माझा आणि तेजसचा. असा रस्ता पाहिजे खरंच. मला खूप मित्रांनो, तुम्हाला सांगू नाही शकत मला किती एक्साइटमेंट होते, किती खुश आहे मी. आधी मी असं जायचं नाही, लाईक कंटाळा करायचो. बोलतात ना की कशाला एवढा लांब जायचंय, आणि परत दुसऱ्या दिवशी ऑफिस असायचं तर म्हणून कंटाळा यायचं जायला. पण आज या लोकांनी मस्तच प्लॅन केला आहे की सॅटर्डेला राईडला जायचं, संडेला आराम, आणि अशा लोकेशनवरती जिथे सुकून मिळेल. खरंच
बोलतात ना, बॉईजला काही कारण नाही लागत मैत्री करायला. भेटले, मित्र झालो, असं आहे. बघायला गेलं तर असे दिवस तुम्हाला मित्रांनो परत नाही मिळणार. तर जे काय आहे ते या वयातच एन्जॉय करून घ्या. जिथे मित्र बोलताय तिथे जावा. खरंच मी हा स्वतः एक एक्सपिरियन्स केला आहे. जेव्हा तेजस गेला तेव्हा मला असं खूप खूप वेगळं हिट झालं. लाईक रिअलायझेशन झालं की अरे एवढ्या यंग वयात तो पोरगा गेला. त्याची अजून किती इच्छा पूर्ण करायच्या होत्या पण त्या पूर्ण नाही करू शकला. म्हणून जे काही तुमच्याकडे आहे, जे काही तुमच्याकडे आयुष्य उरलंय त्याच्यातच एन्जॉय करा. आणि बोलतात ना, खरं आहे की आजमध्ये जगा मित्रांनो. फायनली गाईस, ह्यांना भूक लागली. मगासपासून मला सकाळपासून मी काय खाल्लं नाही, पाण्यावरती आलोय. फायनली ह्यांना भूक लागली भाई. खरंच कुठे आलोय आपण? हॉटेल गुरुप्रसाद. ते काहीतरी पेट पूजा करूया आणि भेटूया लवकरच. चला, डन झाला ना चालू. अरे माझा कॅमेरा हँग झालेला आणि मग रेनकोट. हां चालू आहे.